अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अनगलक्ष्मी दुर्गा। आपण आलेलो आहोत समाज कल्याण आयुक्तालयाच्या समोर आहे। इथे लाक्षणिक आंदोलन चालू आहे। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या समोर बसले आहेत आपण। एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू आहे। दिव्यांग एकता संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था पुणे यांच्यामार्फत हे दिव्यांगांचं एक आंदोलन आहे। एक लक्षणीय एक दिवसाचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। त्यांच्या मागण्या सुरू आहेत तर दिव्यांग एकता संघर्ष बहुउद्देशीय संस्था जी आहे त्यांचे अध्यक्ष रमेशजी मोहिते आणि सचिव आणि त्यांची टीम इथं कार्यरत आहे। आपण त्यांना एक थोडक्यात विचारू हे आंदोलन कशासाठी चालू आहे। आपल्या दिव्यांगाच्या जीवनावश्यक मागण्याकडे तर हे आंदोलन आपण केलं ते आपली एक पहिली मागणी आहे, दिव्यांगांच्या मुलाची जी शैक्षणिक फी आहे ती शासनाने सर्व माफ करावं आणि त्याचा खर्च शासनाने करावा। आणि दुसरी मागणी आपली आपण वित्त विकास महामंडळाकडे जे आम्हाला जामीनदार लागतोय तो जामीनदाराची अट ही रद्द करण्यात यावी। आणि तिसरी मागणी आमची एका डोळ्याने जो व्यक्ती अंध आहे त्यांना हे शासन 20% टक्केवारी देते, अपंगत्व टक्केवारी 20% देतात, तर ती किमान 40% देण्यात यावी। चौथी मागणी आमची अशी आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी त्या संस्थेमध्ये दिव्यांग प्रतिनिधी याची नेमणूक करावी। आणि शेवट पाचवी मागणी आमची अशी आहे की जी आंध्र प्रदेश तेलंगणा धर्तीवर दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 25 रुपये देतात, तरी शासनाला आम्ही सांगू इच्छितो की जवळ कमीत कमी 6,000 रुपये तरी दिव्यांगांना हे मानधन देण्यात यावे अशी आमच्या संस्थेची दिव्यांग आयुक्तांना मागणी। तर आता हा जी.आर. आता नवीन तुम्ही जे मागण्या चालू ठेवल्या किंवा मागण्या मागताय तुम्ही, मागण्यांवर कारवाई नाही झाली तर ह्याच्यातून तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही किती दिवस हे धरणे आंदोलन ठेवणार आहात? आम्ही आयुक्तांना बोललो की जर आमच्या मागण्या 10 दिवसातून मंजूर नाही केल्या तर आम्ही मंत्रालय महाराष्ट्राचे मुंबई तिथे आंदोलन करू। त्याच्यानंतर संसद भवनला बी आम्ही टक्कर देण्यास तयार आहे असे आयुक्तांना आम्ही तोंडी सांगितलं आहे। आणि सकाळपासून तुम्ही ह्या लाक्षणिक उपोषणाला धरणे आंदोलनाला बसलाय, ते पण तुम्ही धडधाकट माणूस हा सुद्धा ह्या गोष्टी करू शकत नाही हे तुम्ही दाखवून दिलेले आहे थोडक्यात की दिव्यांग असून किंवा अपंग असून आपण जिद्द एक असती सगळ्या लोकांसमोर ती जिद्द तुम्ही कायम ठेवलेली आहे आणि सकाळपासून त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या तालुक्यातून हे लोक सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न आहे त्यांचा। तुम्हाला ह्याच्यातून किती लोकांचा रिस्पॉन्स होता सकाळपासून आतापर्यंत? सकाळपासून आमच्याकडे 50 कार्यकर्ते आले आणि ते येणार होते, परंतु त्यांना काही शारीरिक मानसिक अडचण असल्या कारणाने ते येऊ शकले नाही। यांची जाणीव आम्ही आयुक्तांना करून दिलं आहे। तर जवळजवळ मुंबई मंत्रालयामध्ये 300-400 कार्यकर्ते घेऊन आम्ही मुंबई मंत्रालयाला जातो। तरी मला म्हणायचं आहे आता ह्या लोकांसाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे। त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण व्हायला पाहिजेत असे आपण शासनाकडे तरतूद करूयात किंवा त्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत। त्या दादांना त्यांच्या पूर्ण टीमला पुढच्या वाटचाली शुभेच्छा। धन्यवाद। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अनगलक्ष्मी दुर्गा। संघर्ष सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रमेश मोहिते। मी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये अशी माझी भावना होती, परंतु या दिव्यांग आयुक्तांनी आम्हाला खूप शारीरिक मानसिक त्रास देत आहे। ते आमची मागणीसुद्धा मंजूर करत नाही। जर आयुक्तांनी आमची मागणी 10 दिवसाच्या आत मंजूर नाही केली तर आम्ही खरोखरच मंत्रालयावर धडक देणार। नमस्कार, मी भगवान पंडित दिव्यांग एकता बहुउद्देशीय सेवा संस्था पुणे या संस्थेचा सचिव या नात्याने आज एक दिवसीय आमच्या संस्थेचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी धरणे आंदोलन, ज्या प्रमुख आमच्या 5 मागण्या आहेत त्यामध्ये वित्त विकास महामंडळाकडे जे शासकीय जामीनदाराची अट आहे ती रद्द करण्यात यावी, दिव्यांगांच्या मुलांचा खर्च शासनाने करावा आणि एका डोळ्याने जे पूर्ण निकामी आहेत त्यांचं प्रमाणपत्र 50% देण्यात यावं, जे की 20% सरकार देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे। 2016च्या कायद्यानुसार एका पायानं अपंग व्यक्तीला 40% मिळतं आहे तर एका डोळ्याने दिव्यांग व्यक्तीला 50% मिळावं अशी आमची अपेक्षा आणि या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं। 5वी आमची मागणी आहे सगळ्यात शेवटची, तेलंगणा आंध्राच्या धर्तीवर 6,000 दिव्यांगांना पेन्शन देण्यात यावी।